नमस्कार मित्रांनो, द परफेक्ट अकॅडमी माळेगावच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने जर आपण या ठिकाणी बोलतो म्हटलं तर मराठी विषय सर्वात महत्त्वाचा आहे. आणि या मराठी विषयामध्ये जे काही प्रश्नावली विचारल्या जाते त्या प्रश्नावलीमध्ये जास्तीत जास्त भर हा साहित्यिक आणि त्यांचं साहित्य याच्यावरती असते. मित्रांनो, आपल्या मराठी भाषेला फार मोठ्या साहित्यिकांचं एक वरदान लाभलेलं आहे. त्यामध्ये कवींची संख्याही लक्षणीय आहे. तर मित्रांनो, आज आपल्याला ज्या संदर्भात बोलायचं आहे ते म्हणजे कवीच्या संदर्भात बोलायचं आहे. असं म्हणतात की जहान जाए रवी वहाबी जाए कवी. ज्या गोष्टी सामान्य व्यक्तीला आपल्या नजरेत टिपता येत नाहीत त्या गोष्टी कवी आपल्या काव्य प्रतिभेच्या जोरावरती अगदी सहज टिपत असतो. म्हणूनच मित्रांनो, कवीच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला या कवीची विभागणी 3 भागामध्ये करावी लागते. तर लक्षात घेऊ आपण की सर्वात पहिल्यांदा आपण कवीची 3 भागामध्ये विभागणी करून घेऊ. पहिला जो कवीचा भाग आहे तो म्हणजे संत कवी. त्यानंतर आहे पंत कवी आणि नंतर आपण तिसरा प्रकार जो लक्षात घेतो तो आहे तंत कवी. मित्रांनो, आता संत कवी म्हणजे नेमकं काय, तर आपल्या सर्वांना परिचित आहे की महाराष्ट्राला संतांची फार मोठी उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे. या संत परंपरेमध्ये जे काही गणमान्य संत आहेत त्या 5 संतांचं नाव पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. बघा, मागे स्क्रीनवरती आपल्याला हे फोटो दिसत आहेत. या फोटोमध्ये जे काही प्रमुख 5 संत कवी आहेत त्या संत कवीचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी मी करून घेतलेला आहे. बघा, सर्वात पहिल्यांदा ज्यांना आपण माऊली म्हणून ओळखतो ते म्हणजे संत ज्ञानेश्वर. बरोबर आहे, ज्ञानेश्वरांचा उल्लेख आपण या ठिकाणी केला. ज्ञानेश्वरांच्या नंतर जो क्रम लागतो तो क्रम म्हणजेच संत नामदेवांचा, नामदेव. बरोबर आहे. त्यानंतर संत परंपरेमध्ये तिसरा जो क्रमांक लागतो तो म्हणजे संत एकनाथांचा. मित्रांनो, त्यानंतर संत तुकाराम आणि त्यानंतर समर्थ रामदास. या 5 कवींचा अधिकार या महाराष्ट्रावरती जास्त आहे. पहिले जे कवी आहेत ते म्हणजे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांना आपण माऊली या टोपण नावाने ओळखतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की की संत परंपरेमध्ये जो पहिला अधिकार आहे तो पहिला अधिकार कोणाचा, तर संत ज्ञानेश्वरांचा. मित्रांनो, या संत कवीच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघू. चला तर, पहिले जे संत आहेत ते म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. बरोबर आहे. जन्म 22 ऑक्टोबर 1275 आणि मृत्यू मृत्यू म्हटल्यापेक्षा जी त्यांनी संजीवन समाधी घेतली ती समाधी 2 डिसेंबर 1296 ला. मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. आपल्या सर्वांना माहिती आहे. जन्मगाव आपेगाव, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि महाराजांनी जी समाधी घेतली ती समाधी म्हणजे आळंदीला. महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये संजीवन समाधी घेणारे पहिले संत म्हणजे कोण, तर संत ज्ञानेश्वर महाराज. मित्रांनो, ज्ञानेश्वरांच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो तेव्हा एक गोष्ट प्रामुख्याने आपल्याला लक्षात घ्यायची आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांचा संबंध घराणा संत परंपरेचा आहे. बरं, बघा, विठ्ठल पंतांनी संन्यास स्वीकारला आणि संन्यास स्वीकारल्याच्या नंतर जेव्हा ते संसारामध्ये आलेत, संसारात आल्याच्या नंतर त्यांना ही 4 अपत्य झालीत. 4 अपत्य झाल्याच्या नंतर तत्कालीन अत्यंत कर्मठ समाजाने या 4ही बंधूंना वाळीत टाकलेले आपल्याला बघायला मिळते. आणि नंतरचा जो इतिहास आहे तो आपल्याला सर्वांना म्हणजे परिचित आहे. बघा, संत ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्ण नाव काय, तर ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. मित्रांनो, ज्ञानेश्वर महाराजांचे जे वडील बंधू होते, वडील बंधू म्हणजे कोण, तर ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु म्हणून सुद्धा आपण त्यांना ओळखत असतो. बरं का, संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील बंधू निवृत्तीनाथ आहेत. बरोबर आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजाच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो तेव्हा बघा, ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी पूर्ण नाव, जन्म आपेगाव, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. त्यानंतर महाराजांनी जी संजीवन समाधी घेतली ती समाधी कुठे, तर आळंदीला, तालुका हवेली, जिल्हा पुणे. मित्रांनो, ग्रंथसंपदेमध्ये आपण यांचा विचार करू. बघा, भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी, नंतर आहे अमृतानुभव, त्यानंतर आहे चांगदेव पासष्टी. चला आता सविस्तर आपण ज्ञानेश्वरांच्या बद्दल या ठिकाणी विवेचन करून घेऊ. बघा, संत ज्ञानेश्वर महाराजांचा संबंध घराणं हे संत परंपरेला वाहिलेलं आहे. महाराजांचे वडील बंधू निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथांनी जी आपली समाधी घेतलेली आहे ती समाधी निवृत्तीनाथाची आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वरला बघायला मिळते. ज्ञानेश्वर महाराजांचे हे वडील बंधू हे आणि ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु म्हणून हे संबंध महाराष्ट्राला हे परिचित आहेत. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचे जे धाकटे बंधू आहेत ते म्हणजे सोपानदेव, त्यांना आपण सोपान काका असं सुद्धा म्हणतो. पुणे जिल्ह्याच्या सासवडला मित्रांनो करा नदीच्या काठी ज्ञानेश्वर महाराजांचे जे धाकटे बंधू आहेत सोपानदेव यांची समाधी आहे, त्याला सोमेश्वर या नावाने आपण ओळखत असतो. बरोबर आहे. आणि सासवड या गावाच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घेऊ की सासवड हे गाव 2 व्यक्तींसाठी आपल्याला परिचित आहे. एक म्हणजे प्र के अत्रे अर्थात केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे यांचंही हे मूळ गाव आहे. त्यानंतर सोपानदेवांची समाधी असल्यामुळे हे गाव आणखी परिचित आपल्याला झालेलं आहे, समजून घेऊ. त्यानंतर एक धाकटी बहीण होती मुक्ताई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मुक्ताईंची समाधी महाराष्ट्राच्या खानदेशामध्ये जळगाव जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे मुक्ताईनगर. मुक्ताईनगरमध्ये मेहुण नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये
महाराष्ट्रामधील दोन महत्वाच्या नद्या एकत्रित आलेल्या आहेत, त्यांचा संगम आहे, ते म्हणजे तापी आणि उत्तर पूर्णा. आणि या ठिकाणी जे मेहुण गाव आहे, या मेहुण गावामध्ये मुक्ताई ह्या अदृश्य झाल्या होत्या असं म्हटलं जाते, म्हणून मुक्ताईची समाधी त्या ठिकाणी मानल्या जाते, अर्थात मेहुणला. तर ही संत ज्ञानेश्वरांची संबंध परिचय मला बघा. आता भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, गीतेवर केलेली टीका म्हणजेच ज्ञानेश्वरी. आता ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली की लिहिली, हा मोठा एक प्रश्न आहे. तर समजून घेऊ आपण की संत ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासा या ठिकाणी प्रवरा नदीच्या काठी, आता प्रवरा नदी म्हणजे आपल्याला परिचित असेल की जिला आपण अमृत नदी म्हणत असतो, बरोबर आहे. भारतामधली पहिली अमृत नदी कुठली, तर प्रवरा. या प्रवरा नदीच्या काठी जे हेमाडपंथी शिव मंदिर आहे, या शिव मंदिराच्या ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्याला आपण पैसाचा खांब असं म्हणत असतो. आणि बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली, लिहून कोणाच्या हातून घेतली, तर सच्चिदानंदांच्या हातून ती लिहून घेतलेली आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर बरीच सारी ग्रंथसंपदा महाराजांची आहे. महाराजांचा खऱ्या अर्थानं संत परंपरेवरती अधिकार आहे, म्हणूनच आपण त्यांना माऊली या टोपण नावाने सुद्धा ओळखत असतो. संत ज्ञानेश्वराची संबंध माहिती आपण या ठिकाणी घेतली. त्यानंतर आपण दुसऱ्या संताकडे जाऊ. बघा, दुसरे संत आहेत संत नामदेव. मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज या दोन संतांच्या बाबतीत जेव्हा आपण असं बोलतो तेव्हा संत ज्ञानेश्वर आणि नामदेव हे एकाच कालखंडामध्ये असलेले दोन महत्वाचे संत आहेत. तर लक्षात घेऊ आपण. संत नामदेव महाराज जन्म आहे 26 ऑक्टोबर 1270 आणि समाधिस्थ झाले होते 3 जुलै 1350 ला. मित्रांनो, पूर्ण नाव नामदेव दामाजी रेडेकर, जन्म नरसी. सुरुवातीला त्याला बामणी म्हणायचे बरं का. आता एका कंसामध्ये आपल्याला इथं नामदेव दिसते आहे, हे नामदेव नव्हतं. सुरुवातीला हे गाव बामणी म्हणून परिचित होतं, नरसी बामणी म्हणायचे. पण संत नामदेव महाराजांचं जन्मगाव म्हणून बामणी हा शब्द पुढे बाजूला पडला आणि त्या ठिकाणी नामदेव हे नाव आरूढ झालेलं आपल्याला बघायला मिळते. तालुका हिंगोली, जिल्हा हिंगोली. समाधी विठ्ठल मंदिराची पहिली पायरी पंढरपूर, अर्थात जिल्हा सोलापूर. आणि ग्रंथसंपदा बघा, नामदेव गाथा, कीर्तन व अभंगाचे जनक. चला परत यावेळेला एका ओळीमध्ये मी तुम्हाला संत नामदेव महाराजांच्या बद्दल या ठिकाणी आणखी बरीच सारी माहिती पुरवतो. बघा, महाराष्ट्राच्या मराठवाड्यामध्ये एक हिंगोली नावाचा जिल्हा आहे आणि या हिंगोली जिल्ह्यामध्ये संत नामदेवांचं जे गाव आहे कयाधू नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. ते गाव म्हणजे नरसी, अर्थात नरसी नामदेव, नरसी बामणी काही म्हटलं तरी चालेल, बरोबर आहे. संत नामदेवाला खऱ्या अर्थानं आपण संत परंपरेमध्ये घेतल्याशिवाय आपली संत परंपरा पूर्णच होत नाही. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्राला फार मोठी एक जी परंपरा लाभलेली आहे उपदेशाची, ती म्हणजे कीर्तन परंपरा. या कीर्तन परंपरेचे जनक कोण, तर संत नामदेव महाराज आहेत. त्यानंतर बघा, अभंगाचे जनक म्हणून सुद्धा कोणाकडे जातो आपण, तर संत नामदेवाकडेच जावं लागतं. की बरेच वेळेला काय होतं माहितीये का, की अभंग म्हटले की आपल्या नजरेसमोर संत तुकाराम येतात, बरोबर आहे. पण खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांच्या आधी जवळपास 300-350 वर्षाचा हा कालखंड आहे बरं का. आणि या 300-350 वर्षाच्या आधी संत नामदेवांनी अभंगाला सुरुवात केलेली आपल्याला बघायला मिळते. आणि मित्र, बरेच वेळेला हा प्रश्न परीक्षांमध्ये विचारला जातो बरं का, की महाराष्ट्रातील कोणत्या संतांचे अभंग शिखांचा धर्मग्रंथ जो आहे गुरुग्रंथ साहिब याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत, तर संत नामदेवांचे आहे. जवळपास 50 अभंग आहेत. कोणत्या नावाने परिचित आहेत, तर संत नामदेवजी की मुखबाणी या नावाने त्या ग्रंथामध्ये समाविष्ट असलेले आपल्याला बघायला मिळतात. जवळपास वयाची 25 वर्ष महाराजांनी पंजाब प्रांतामध्ये घालवली. घुमानला, तालुका बटाला, जिल्हा गुरुदासपूर या ठिकाणी जवळपास वयाची 25 वर्ष, हा साधारण कालखंड नाही बरं का. आणि महाराष्ट्रामधले पहिले बहुभाषिक संत म्हणजे संत नामदेव. महाराजांना मराठी तर यायचीच, महाराजांना फारसी सुद्धा यायची बरं का, महाराजांना हिंदी सुद्धा चांगल्या पद्धतीने बोलता यायची, बरोबर आहे. म्हणून महाराष्ट्रातील पहिले बहुभाषिक संत म्हणजे कोण, तर संत नामदेव महाराजांकडे आपल्याला जाता येईल. एक प्रसंग जो म्हणजे औंढा नागनाथचं जे एक ज्योतिर्लिंग आहे, त्या ज्योतिर्लिंगामध्ये सकाळी सकाळी महाराज जेव्हा पूजा करायला गेलेत आणि पूजा करायला गेल्याच्या नंतर एका हाती आरतीची थाली, दुसऱ्या हाती पाण्याने भरलेला गडू, आणि सकाळी सकाळी जेव्हा प्रातःकाळी जेव्हा महाराज मंदिरामध्ये गेले तर महाराजांना त्या मंदिरामध्ये जे काही पौराहित्य करणारा जो एक ब्राह्मण वर्ग होता, या वर्गाने त्यांना बाहेर काढलेत. थोडा अपमानित करून बाहेर त्यांना काढून देण्यात आलं. तेव्हा महाराज पंढरीच्या विठ्ठलाकडे आपलं भांडण व्यक्त करतात. तर महाराज त्या ठिकाणी म्हणतात की हिन दिन जाती मोरी पंढरी केराया, ऐसा नामा दर्जी तूने काहे को बनाया, नाना रंग गौवा एक रंग दूत, वो कहा के बामन हम कहा के सूद. एवढंच हिंदीमध्ये महाराज विठ्ठलाकडे भांडण करतात की विठ्ठला, जन्माला जर घालायचं होतं तर वरच्या म्हणजे जातीमध्ये जन्माला घालायचं, कनिष्ठ जातीमध्ये जन्माला आल्यामुळं की मला हे लोक तुझी पूजा करण्याचा अधिकार सुद्धा नाकारत आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की संत नामदेवांचा जो जन्म आहे तो जन्म शिंपी समाजामध्ये झालेला आपल्याला बघायला मिळतो. तर मित्रांनो, महाराजांची अंतिम इच्छा की जेव्हा केव्हाही मृत्यू येईल तेव्हा मृत्यूच्या पश्चात माझी जी समाधी आहे ती पंढरीला बांधण्यात यावी.
त्याचं कारण आहे, महाराजांचा एक उदात्त हेतू होता की आषाढीला किंवा कार्तिकीला संबंध महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही जे भाविक येतील त्या भाविकांची पायधूळ सतत माझ्या मस्तकावरती अभिषेक करत राहो म्हणून खऱ्या अर्थानं संत नामदेवांनी आपली जी समाधी आहे ती विठ्ठल मंदिराच्या पहिल्या पायरीच्या ठिकाणी म्हणजेच बांधण्याचं त्या ठिकाणी मनोदय व्यक्त केला होता आणि त्यांच्या मृत्यूच्या पश्चात तेच त्या ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला मिळते. तर ही माहिती आपली संत नामदेवांची आहे. त्यानंतर तिसरे महत्वाचे संत आहेत, चला संत एकनाथ महाराज. मित्रांनो 1533 चा जन्म आहे. वर्ष जरी सांगता येत असलं तरी त्यांच्या जन्मतिथी म्हणजे तारखेच्या बाबतीत थोडे वादविवाद आहेत, थोडे संभ्रम आहेत, त्यामुळे ते विधान आपण या ठिकाणी करणार नाही. दुसऱ्या त्यांची समाधी बघा, म्हणजे त्यांचा मृत्यू 25 फेब्रुवारी 1599 ला झालेला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. संत एकनाथ महाराज, पूर्ण नाव एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी, बरोबर आहे. जन्म आणि समाधी पैठणलाच, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बघा मित्रांनो, महाराष्ट्राच्या या साहित्य परंपरेमध्ये दोन भागवत महत्वाचे आहेत बरं का. एक म्हणजे श्रीमद भागवत आणि दुसरं म्हणजे एकनाथी भागवत. आता एकनाथी भागवताचे जनक कोण, तर संत एकनाथ महाराज आहेत. आणि मित्रांनो बरेच वेळेला हा प्रश्न आलेला आहे बरं का, पोलीस भरती सोडा पण इतरही तत्सम ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये हा प्रश्न बरेच वेळेला विचारण्यात आलेला आहे की भारुड हा साहित्य प्रकार मराठीमध्ये कोणत्या संतांनी रूढ केला. तर मित्रांनो जसे अभंगाचे रचयिते संत नामदेव आहेत, ओवीचे जनक संत ज्ञानेश्वर आहेत, त्याचप्रमाणे या भारुडाचे जनक किंवा भारुडाचे निर्माते संत एकनाथ महाराज असलेले आपल्याला बघायला मिळतात. साहित्य परंपरा आपण या ठिकाणी समजून घेऊ. बघा, एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, रुक्मिणीच्या विवाहाची कथा एकनाथांनी आपल्या मतीप्रमाणे जी रंगवली तोच ग्रंथ म्हणजे रुक्मिणी स्वयंवर. भावार्थ रामायण, त्यानंतर भारुडे व गवळणी. आता बघा ना, महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधनाचा सगळ्यात लोकप्रिय प्रकार जर कुठला असेल तर भारुड आहे. सत्वर पावगे भवानी आई एक रोडगावा हिंतुला, सासू माझी वटवट करती लवकर खपवी तिला, यासारख्या अत्यंत दर्जेदार भारुडांची रचना संत एकनाथांनी केलेली आपल्याला बघायला मिळते. चला, संत एकनाथ महाराजांच्या संदर्भात आपण या ठिकाणी बरीच माहिती घेतलेली आहे. पुढे बघू आपण दुसरे आपले संत महत्वाचे. संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतो तेव्हा महाराजांचा अधिकार या संत परंपरेवर ज्ञानेश्वरांच्या नंतर येतो बरं का. आता ज्ञानेश्वराच्या नंतर का, आता ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांचा कालखंड जर आपण बघितला तर जवळपास 300-350 वर्षाचा हा कालखंड आहे. बरेच वेळेला काय होतं माहितीये का, की संत परंपरा जेव्हा आपण सांगतो तेव्हा संतांची ही जी पाचही नावं आपण एक सोबत घेतो तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की हे संत एकमेकांचे म्हणजे समकालीन आहेत, परंतु हे विधान चुकीचं आहे. आता आपण जे काही 5 संत बघत आहे त्याच्यामध्ये बघा, संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव हे समकालीन आहेत, एकाच कालखंडामध्ये घडलेले हे दोन व्यक्तिमत्व आहेत, बरोबर आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर संत एकनाथ महाराज आहेत. एकनाथ महाराजांचा कालखंड हा जवळपास 16व्या शतकाचा सुरुवात मानला जाते, कारण मृत्यू त्यांचा 1599 ला आहे, अर्थात आपण 16व्या शतकामध्येच होतो. चालेल. त्यानंतर जे चौथे आपले महत्वाचे संत आहेत ते म्हणजे संत तुकाराम. तुकाराम महाराजांचा जन्म बघा इसवी सन 1608 ला झाला, बरोबर आहे. संत एकनाथ महाराजांचा मृत्यू झाल्याच्या नंतर जवळपास 9 वर्षांनी संत तुकारामांचा जन्म झाला. आणि जसं एकनाथांचा आहे तसंच संत तुकारामांचं आहे. जन्माचं वर्ष सांगता येतं बरं का, पण तिथीच्या बाबतीत किंवा तारखेच्या बाबतीत अजूनही वादविवाद आहेत, मतमतांतरी आहेत, तो भाग आपण सोडून देऊ. चालेल. मृत्यू 9 मार्च 1650 ला झालेला आहे आणि तोच दिवस ज्या दिवशी महाराज असं म्हणतात की वैकुंठाला गेले तो दिवस आपण सर्व मराठी बांधव, मराठीचे साहित्यप्रेमी तुकाराम बीज म्हणून या ठिकाणी साजरा करीत असतात. महाराजांचं पूर्ण नाव बघा, तुकाराम बेल्लोबा आंबिले महाराजांचं पूर्ण नाव आहे. आता बघा, आता तुकाराम बेल्लोबा आंबिले या आडनावाच्या संदर्भात मतभेद आहेत बरं का. बऱ्याच ठिकाणी हे आंबिले आडनाव काही काही ठिकाणी मोरे सुद्धा मानलं जातं बरं का, पण आपल्याला या वादात, साहित्यिक वादात कुठलाही आपल्याला सहभाग घ्यायचा नाही. आंबिले असलं तर आंबिले करा, मोरे असलं तर मोरे करा, दोनही आडनावाच्या बाबतीत या ठिकाणी संभ्रम आहे. तर समजून घेऊ आपण हे. चला, महाराजांचा जन्म आणि समाधी देहुलाच आहे. असं म्हणतात की महाराज वैकुंठाला गेले. आता वैकुंठाला गेले की नाही, मी अंधश्रद्धेचा पुरस्कार तर काही करणार नाही, कारण आपणा सर्वांना माहिती आहे की तत्कालीन समाजाला विज्ञानवाद शिकवणारे पहिले संत जर कुठले असतील तर संत तुकाराम आहेत. आणि ज्या संतानं मरेपर्यंत आपल्याला विज्ञानवाद शिकवला, वास्तववाद शिकवला, त्या व्यक्तीचं सदेह वैकुंठागमन झालं असं जे म्हणतात. म्हणणाऱ्यांचे मतभेद वेगवेगळे असू शकतात, त्या संदर्भात आपल्याला कुठलंही विधान करायचं नाही. पण मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे की महाराजांचा जन्म आणि मृत्यू हा देहूतच झाला. आणि देहू म्हणजे कुठे, तर पुणे जिल्ह्यामध्ये इंद्रायणीच्या काठी. आपण म्हणतो ना की इंद्रायणी काठी लागली समाधी ज्ञानेशाची. महाराष्ट्राचे 2 महान संत बरं का या इंद्रायणीच्या काठावरती कायमचे स्थिरावले, कायमचे. एक म्हणजेच आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहूला संत तुकाराम महाराज. हे दोनही संत
इंद्रायणीच्याच काठावर विराज म्हणजेच कायमचे स्थिरावलेले बघायला मिळतात. ग्रंथसंपदा बघू, तुकारामाची गाथा आणि अभंग. आता एक लक्षात घ्या थोडं इथं याआधी मी असं विधान केलेलं होतं या ठिकाणी की संत तुकाराम महाराजां संत नामदेव महाराज आणि संत तुकाराम महाराज दोघांच्या ठिकाणी हा अभंग नावाचा शब्द आलेला आहे. पण अभंगाचे जनक कोण, अभंगाचे प्रणेता कोण, तर संत नामदेवच आहेत बरं का. पण अभंग या शब्दाला जी प्रसिद्धी मिळाली ती खऱ्या अर्थानं तुकारामांपासून. तुम्हाला माहिती आहे की असं म्हणतात की तुकाराम महाराजांची गाथा तेव्हाच्या कर्मठ समाजाने इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली. आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्याच्या नंतर साहजिक आहे हो, एखादा कागद जर पाण्यामध्ये पडत असेल तर तो वरली जी अक्षर आहेत ते अक्षरे पूर्णपणे दुभंगून जातात. पण या ठिकाणी तुकारामांची गाथा जशी पाण्यामध्ये बुडवली ती जशी आहे त्याच अवस्थेमध्ये बाहेर आली आणि म्हणून त्या ठिकाणाहून जिच्यामध्ये भंग नाही ती अभंग. म्हणून अभंग या शब्दाची खऱ्या अर्थानं जे प्रचलन आहे, प्रचलन संत तुकारामांपासून पुढे पडलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. चला पुढील संताकडे जाऊ आपण. नंतर 5व्या क्रमांकाचे संत आहेत आपले समर्थ रामदास महाराज. जन्म आहे 24 मार्च 1608 आणि मृत्यू 13 जानेवारी 1681 चा. पूर्ण नाव नारायण सूर्याजी पंत ठोसर. बरोबर आहे. जन्म जांब, मराठवाड्यामध्ये एक जालना नावाचा जिल्हा आहे. जालन्यामध्ये घनसांगवी तालुक्यामध्ये जांब हे समर्थांचं मूळ गाव मानलं जातं. त्यानंतर महाराजांची समाधी जी आहे ती सज्जनगडावर, जिल्हा सातारा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि महाराजांची जी ग्रंथसंपदा आहे, ग्रंथसंपदेमध्ये सगळ्यात महत्वाचा ग्रंथ कुठला, तर दासबोध. मित्रांनो, या दासबोध ग्रंथावरती आतापर्यंत बरेच वेळ प्रश्न आलेला आहे. आता एक लक्षात घ्या, रायगड पोलीसला मागल्या वर्षी जो प्रश्न आलेला होता तो प्रश्न असा आहे की समर्थ रामदासांनी दासबोध या ग्रंथाचं लिखाण कोणत्या ठिकाणी केलं. तर मित्रांनो लक्षात घ्या की समर्थ रामदासांनी दासबोध या ग्रंथाचं लिखाण शिवतरघळ या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आता यानंतर जर प्रश्न आला तर हे उत्तर या ठिकाणी थोडं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, थोडं समजून घेऊ. बघा, त्यानंतर करुणाष्टके आहेत, मनाचे श्लोक आहेत, मना सज्जना भक्तिपंथीची जावे यासारखे भरपूर सारे श्लोक समर्थ रामदासांनी रचलेले आपल्याला बघायला मिळतात. बलाचे उपासक म्हणून आपण यांच्याकडे बघत असतो. बरोबर आहे. गावागावामध्ये मारुतीची स्थापना आणि मारुतीच्या मंदिराच्या पुढे व्यायामशाळा निर्माण करण्याचं श्रेय जर कोणाकडे जात असेल तर ते समर्थ रामदासांकडे होतं. बरोबर आहे. म्हणून बलाची उपासना करणारे संत म्हणून आपण समर्थ रामदासांकडे जाऊ. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जेवढे काही म्हणजे कवीचे प्रकार पडतात, जसं की संत कवी, पंत कवी आणि तंत कवी, हे 3 महत्वाचे प्रकार आहेत. त्यामधला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे संत कवीचा. आणि त्या संत कवीमध्ये कोणते महत्वाचे लोक आहेत तर ते 5 लोकांचा संदर्भ मी या ठिकाणी घेतलेला आहे. बरोबर आहे. जर समजा तुम्हाला तंत कवी किंवा पंडित कवी या संदर्भात जर तुम्हाला व्हिडिओ लागत असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.